तो विनोद प्रभाग क्रमांक 11 मधून मला माझ्या लोकांनी मतदारांनी भरघोस मताने निवडून दिलं, त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. तसेच ज्या लोकांनी माझ्यासाठी, ज्या माझ्या लाडक्या बहिणी, जे माझे लाडके भाऊ, सगळ्यांनी माझ्यासाठी रात्र आत्मनाथ मेहनत करून, प्रयत्न करून मला जे सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. आभार मानत नाही, आभार मानून त्यांना मी दुःखी नाही करू शकत, कारण त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे. माझ्या प्रभागात आम्ही 4 उमेदवार असताना त्यापैकी 3 जण बिनविरोध निवडून आल्यानंतर सुद्धा जिद्दीला पेटून माझ्या सगळ्या बहिणींनी, माझ्या सगळ्या भावांनी माझ्यासाठी जी आत्मनाथ मेहनत केली, ती खरोखर मी त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि तुमच्या चॅनलचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही मला परत एकदा माझ्यासाठी येऊन माझे इंटरव्ह्यू घेतात. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सर, प्रथम कार्य तुम्ही काय करणार आहात? कोणता प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सॉल्व्ह करणार आहात? नाही, प्रथम कार्य म्हणजे ते वॉटर मीटर गटर ते चालूच असतं, पण आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तथा आमचे उपनेते आदरणीय रवींद्रजी फाटक साहेब यांचं एक जे ड्रीम प्रोजेक्ट होतं की आमच्या इकडेच्या त्या सगळ्या लोकांना स्वतःच्या हक्काची घरं मिळवून देण्यासाठी ते त्यांचे प्रयत्न एवढे वर्ष चालू होते. क्लस्टर डेव्हलपमेंट, आता ते आमच्याकडे बिल्डिंगचं काम चालू झालेलं आहे. शिंदे साहेबांनी ते काम सुरू केलेलं आहे. ते आम्ही ते त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.